आता ह्याच्यामध्ये कंडिशन्स काय आहेत, समजा आता मी कुठल्या प्रॉप फंडच्या वेबसाईटमध्ये गेलो आणि प्रॉप फंड्सचं आपण चेक केलं की बाबा आता माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले म्हणजे मी ती चॅलेंज घेतली. त्यांची एक प्रोसेस असते. स्टेप नंबर 1 काय आहे की तुम्ही एक चॅलेंज त्यांची पास करा. ते चॅलेंजमध्ये काय असतं की ते आधी ते सुरुवातीला त्यांचं एक डेमो अकाउंट देतात. 10,000 रुपयामध्ये समजा तुम्हाला ते 1 कोटीचं कॅपिटल देणार आहे, तर 1 कोटीचं ते डेमो अकाउंट देतात. त्या डेमो अकाउंटमध्ये तुम्हाला त्यांच्या स्टेजेस पास करायचे आहेत. तर त्या स्टेजेस कोणती गोष्ट असते की बाबा 1 कोटीच्या कॅपिटलमध्ये तुम्ही $1000 मिळवून दाखवा. आणि $1000 मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण आपण ट्रेडिंग करतोय आणि ट्रेडिंगमध्ये एखादा जरी ट्रेड चुकला तरी तुमचा तो लॉस होऊन जातो. ते तुमच्या आणि तुमची चॅलेंज तिथं संपली. त्यामुळं मी जसं सुरुवातीला मेन्शन केलं की तुम्हाला एक स्टडी केला पाहिजे. जर तुम्ही ही प्रॉपर स्टडी आपण केली आणि ह्या चॅलेंज थ्रू आपण गेलो, तर आज खूप लोक असे मी बघितले ज्यांच्याकडे मिलियन्समध्ये कंपनीचे कॅपिटल्स आहेत आणि त्या कंपनीच्या कॅपिटल्सवरती आज ते आरामात, सपोज एक मानून चला की 1 कोटीचं तुमच्याकडे कॅपिटल आहे, 10% ते आरामात त्या 1 कोटीच्या कॅपिटलवरती काढतात, 1 लाख रुपये ते लोक कमवतात.